महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी मूर्तिजापुरात बौद्ध अनुयायींनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार भारतीय बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्यात यावे आणि बौद्धगया मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये सुधारणा करावी या मागणीसाठी 10 मार्च रोजी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले। बिहार राज्यातील बौद्धगया येथील बौद्ध विहार सम्राट अशोककालीन आहे, त्याला एक इतिहास आहे। 2500 वर्षांपासून बौद्ध संस्कृती भारतात नांदत आहे, परंतु बौद्धगया विहारांमध्ये गैरबुद्धांचे व्यवस्थापन आहे, त्या लोकांचे व्यवस्थापन आम्हाला मान्य नाही। याकरिता भारत देशातील अनेक भिक्खू व भिक्खू संघ सत्याग्रहासाठी गेल्या काही दिवसांपासून बुद्धगया विहारासमोर बसलेले आहेत। बौद्धगया विहाराला गैरबुद्ध व्यवस्थापन करणाऱ्याला आठवावे व बौद्ध विहाराला मुक्त करावे। 1949चा महाबोधी व्यवस्थापक कायदा रद्द करावा व विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समुदायाकडे द्यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी तालुक्यातील बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दुपारी 12 वाजताच्या दरम्यान निघालेल्या मोर्चात शेकडो पुरुष व महिलांनी सहभाग घेतला। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।